आजरा तालुक्यात उगम पावणारी चिकोत्रा नदी कागल तालुक्यातून वाहत कर्नाटक हद्दीतल्या चिखली बंधाऱ्याजवळ वेदगंगा नदीला मिळते। या नदीवर 1.5 टीएमसी क्षमतेचा मध्यम प्रकल्प उभारण्यात आला असून 2001 मध्ये प्रथमच पाणीसाठा करण्यात आला होता। मात्र नदीचं पात्र उथळ आणि लांबी कमी असल्यानं पाणी वेगानं वाहून जातं। परिणामी पावसाळा संपताच नदीतील पाणी झपाट्यानं कमी होतंय। पूर्वी चिकोत्रा खोऱ्यात खरीप आणि रब्बी अशी मर्यादित शेती केली जात होती। हे क्षेत्र तंबाखू पिकासाठी प्रसिद्ध होतं, त्यामुळे बारमाही पाणी लागणाऱ्या ऊस पिकाचं प्रमाण अत्यल्प होतं। प्रकल्प सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काही वर्षात 60 ते 70% पाणीसाठा देखील पुरेसा ठरत होता। त्या काळात उपसाबंदीची गरज भासत नव्हती। मात्र कालांतरानं सिंचनासाठी पाईपलाईनचं जाळं वाढलं, पाण्याच्या सोयी उपलब्ध झाल्या आणि ऊस शेतीचं प्रमाण वाढत गेलं। त्यामुळे पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली। परिणामी डिसेंबरपासून उपसाबंदी लागू करण्याची वेळ प्रशासनावर येऊ लागली। ही उपसाबंदी जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कायम राहत असल्यानं शेतकऱ्यांना पाणी वापराचं काटेकोर नियोजन करावं लागतंय। चिकोत्रा खोऱ्यातील बदलती पीक पद्धती आणि वाढती पाण्याची गरज यामुळे भविष्यात जलसंधारण आणि पाणी व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे राबवण्याची गरज व्यक्त होतीये।